नमस्कार मित्रमैत्रिणींनो. संसार, प्रेम आणि प्रतिष्ठा या कथेच्या दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे. एकदा आर्यन माझ्याजवळ आला. बाबा, तू आईवर इतका रागावलास का? मी त्याच्याकडे पाहिलं. तुला समजणार नाही बेटा. बाबा, आई म्हणाली की तू तिला कधीच वेळ दिला नाहीस. ती एकटी होती. आर्यन, बाबा, तू काम करायचास. माझ्यासाठी, आईसाठी. पण आम्हाला तुझी गरज होती, तुझ्या पैशांची नाही. त्याचे शब्द माझ्या छातीत खुपले. बाबा, मला आई आणि बाबा दोघेही हवे आहेत. आपण परत एकत्र राहू शकत नाही का? मी रडू लागलो. बेटा, काही गोष्टी तुटल्या की परत जुळत नाहीत. पण बाबा, तू नेहमी म्हणायचंस ना, जिथे प्रेम असेल तिथे सगळं शक्य असतं. त्या दिवशी मला समजलं, मी कुठे चूक केली. 3 महिन्यांनंतर मी श्वेताला भेटायला गेलो. ती तिच्या आईच्या घरी होती. दरवाजा उघडला तर ती समोर उभी होती. तिचा चेहरा कोमेजलेला, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, वजन कमी झालेलं. अभय, तू? बोलायचंय, मी म्हणालो. आम्ही बाहेर एका कॉफी शॉपमध्ये बसलो. काही मिनिटं शांतता होती. शेवटी मी बोललो, श्वेता, मी तिला एक प्रश्न विचारतो. खरं सांग, का केलंस तू असं? तिच्या डोळ्यात अश्रू आले. अभय, मी एकटी होते, खूप एकटी. मी तुझ्यासाठी काम करत होतो श्वेता, तुला सुख देण्यासाठी. सुख? कोणतं सुख अभय? मोठा फ्लॅट, महागडी गाडी? मी तुझ्यासोबत तारे पाहायचे ते क्षण हवे होते. मला तुझं हसणं हवं होतं, तुझी काळजी हवी होती. तर तू विक्रमकडे गेलीस? तिनं डोकं खालं केलं. अभय, मी चुकीचं केलं, मला माहीत आहे. पण विक्रम माझा ऐकायचा, माझ्याबरोबर वेळ घालवायचा. त्यानं मला महत्त्व दिलं. आणि माझी 12 वर्षांची निष्ठा, माझं प्रेम? अभय, तुझं प्रेम फक्त शब्दांत होतं, कृतीत नव्हतं. तू मला कधी विचारलंस का, श्वेता, तुला काय हवंय? तू आनंदी आहेस का? मी शांत झालो, कारण ती खरं बोलत होती. तू यशस्वी व्हायला इतका धावलास की तू आम्हाला विसरलास. आर्यनला तू शेवटचं कधी स्कूलमधून घेऊन आलास? त्याच्याबरोबर खेळलास? मला शेवटचं कधी म्हटलं, आय लव्ह यू? माझे डोळे भरले. पण मी यशस्वी झालोय श्वेता, तुझ्यासाठीच तर. अभय, मला तुझं यश नको होतं, मला तू हवा होतास, फक्त तू. आम्ही दोघेही रडत होतो. श्वेता, मी माफ करू शकत नाही. जे झालं ते भयंकर आहे. मला माहीत आहे अभय, मी माफीची अपेक्षा करत नाहीये. मी फक्त तुला सांगायचं होतं, तू चुकलास, मीही चुकले. आपण दोघेही आपल्या अहंकारात, आपल्या गरजांमध्ये इतके गुंतलो की आपलं प्रेम संपलं. दुसऱ्या दिवशी मी विक्रमला भेटलो, त्याच्या नवीन ऑफिसमध्ये. तो माझ्याकडे पाहताच उभा राहिला. अभय, बस, मी म्हणालो. आम्ही समोरासमोर बसलो. विक्रम, तू माझा मित्र होतास, माझ्या घरातला माणूस होतास. तू हे कसं करू शकलास? त्यानं डोकं खालं केलं. अभय, मी चुकीचं केलं, पण मी कधी विचार करून केलं नाही. श्वेता आणि माझं ते अचानक झालं. अचानक? प्रेम अचानक होतं का? विश्वासघात अचानक होतो का? अभय, तू नेहमी व्यस्त असायचास. मी श्वेताला भेटायचो, आम्ही बोलायचो, आणि हळूहळू तू माझ्या बायकोवर प्रेम केलंस? तू? अभय, मला माफ कर. मी तुझ्याशी विश्वासघात केला, पण मी तिच्यावर खरंच प्रेम करतो. मला राग आला. तुला तिच्यावर प्रेम आहे तर घे तिला, जीवनभर ठेव. पण लक्षात ठेव, विश्वासघाताच्या पायावर उभं राहिलेलं प्रेम कधीच टिकत नाही. मी उठलो आणि निघून आलो. पुढच्या 6 महिन्यात मला समाजाचा खरा चेहरा दिसला. माझे जुने मित्र माझ्याशी बोलणं कमी करू लागले. यार अभय, तुझी पर्सनल लाईफ खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आम्ही तुझ्याशी दिसलो तर आमच्यावर पण बोटं उठतील. माझ्या नातेवाईकांनी मला म्हटलं, अभय, तू इतका यशस्वी होतास, पण तुझ्या बायकोवर नियंत्रण ठेवू शकला नाहीस. एका फॅमिली फंक्शनमध्ये माझ्या एका काकूनं म्हटलं, अभय, स्त्रीला घरात बांधून ठेवलं पाहिजे. नोकरी करू दिली, स्वातंत्र्य दिलं तर असंच होतं. मला राग आला. काकू, स्त्रीला कैदी नाही बनवायचं, ती माणूस आहे. माणूस म्हणून काय केलं तिनं? तुझी इज्जत उधळली. समाजाचा हा दुहेरी मापदंड मला खूप त्रासदायक वाटला. कोणी विक्रमला दोष देत नव्हतं. सगळे फक्त श्वेताला आणि मला दोष देत होते. आर्यनच्या स्कूलमध्ये पण असेच झाले. शिक्षकांनी मला बोलावून म्हटलं, मिस्टर पाटील, आर्यनवर याचा खूप परिणाम होतोय.
त्याला काउन्सिलिंगची गरज आहे. आर्यन हळूहळू बंद व्हायला लागला. तो कोणाशीच बोलत नव्हता. स्कूलमध्ये त्याचे मार्क्स घसरले. तो खाणं कमी करू लागला. एकदा मी त्याच्या रूममध्ये गेलो. तो बेडवर बसून खिडकीबाहेर पाहत होता. आर्यन, काय झालंय? तो काही बोलला नाही. मी त्याच्याजवळ बसलो. बेटा, मला सांग. तो मग रडू लागला, जोरजोरात. बाबा, स्कूलमध्ये सगळे म्हणतात की माझी आई वाईट आहे. बाबा, ती वाईट आहे का? माझं हृदय तुकडे तुकडे झालं. नाही बेटा, ती वाईट नाहीये. मग लोक असं का म्हणतात? बाबा, मला आईची खूप आठवण येतेय. मी तिला भेटू शकतो का? मी त्याला कुठून मना करू? होय बेटा, तू तिला भेटू शकतोस. त्या शनिवारी मी आर्यनला श्वेताकडे घेऊन गेलो. आर्यनने श्वेताला पाहताच तिच्या मिठीत धाव घेतली. आई! श्वेता रडत त्याला मिठी मारली. आर्यन, माझा बेटा! ते दोघं तासनतास रडत राहिले. मी तिथून निघून आलो, कारण मला ते दृश्य पाहवत नव्हतं. माझ्या मुलाचं हृदय तुटलेलं पाहवत नव्हतं. त्या रात्री मी स्वतःशी प्रश्न विचारले. मी खरोखर बरोबर होतो का? हो, श्वेताने चूक केली, पण मीही तर चुकलो होतो. मी तिला किती वेळ दिला होता? तिच्या भावना किती समजून घेतल्या होत्या? जेव्हा ती म्हणायची, अभय आज घरी राहा ना, तेव्हा मी म्हणायचो, श्वेता इम्पॉर्टंट मीटिंग आहे. जेव्हा ती म्हणायची, आपण कुठेतरी फिरायला जाऊ, तेव्हा मी म्हणायचो, नंतर जाऊया, सध्या खूप काम आहे. मी तिला भेटवस्तू दिल्या, पण तिला माझा वेळ दिला नाही. मी तिला एक सुंदर घर दिलं, पण त्या घरात माझी उपस्थिती दिली नाही. मी तिला श्रीमंत केलं, पण एकटी केलं. आणि ती एकटेपणात विक्रमकडे गेली. तिनं चूक केली, पण मीही तर तिला त्या परिस्थितीत ढकललं होतं. मला स्वतःचा तिरस्कार वाटला. 6 महिन्यांनंतर आमचा घटस्फोट झाला. कोर्टरूममध्ये आम्ही शेवटच्या वेळेस एकत्र होतो. जज म्हणाले, तुम्हा दोघांमध्ये पुनर्मिलनाची कोणतीही शक्यता आहे का? मी आणि श्वेता दोघेही शांत होतो. नाही योर ऑनर, श्वेता म्हणाली. जजनं हातोडा आपटला. डिवोर्स ग्रांटेड. आम्ही बाहेर आलो. शेवटच्या वेळेस एकत्र चाललो. कोर्टाच्या बाहेर श्वेता माझ्याकडे वळली. अभय, आर्यनची काळजी घे. तूही घे, तो तुझाही आहे. अभय, मला माफ कर. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात खरा पश्चाताप होता. श्वेता, मीही तुला माफीची याचना करतो. मी तुला दुर्लक्ष केलं, तुझ्या भावना समजून घेतल्या नाहीत. आम्ही दोघेही रडत होतो. आपण कुठे चुकलो अभय? आपण एकमेकांना महत्त्व देणं बंद केलं. मी माझ्या यशात गुंतलो, तू तुझ्या एकटेपणात, आणि आपलं प्रेम संपलं. तिनं माझा हात हलकासा पकडला. काश आपण वेळीच समजलो असतो. पण आता उशीर झालाय श्वेता, खूप उशीर. ती निघून गेली. मी तिथेच उभा राहिलो. माझं संसार संपलं, माझं प्रेम संपलं, माझी प्रतिष्ठा संपली. सगळं एकाच दिवशी. 2 महिन्यानंतर मला कळलं की श्वेता आणि विक्रम एकत्र राहू लागले आहेत. माझ्या एका मित्रानं सांगितलं, या अभय, त्यांनी एकत्र फ्लॅट घेतला आहे. मला काहीच वाटलं नाही, ना राग ना दुःख. मी पूर्णपणे रिकामा झालो होतो. पण 6 महिन्यांनंतर परत बातमी आली. श्वेता आणि विक्रमचं ब्रेकअप झालं होतं. कारण विक्रमला दुसरी कोणीतरी आवडली. श्वेता पुन्हा एकटी झाली. मला तिच्यावर दया आली. पण मी तिच्याकडे परत गेलो नाही, कारण काही गोष्टी तुटल्या की परत जुळत नाहीत. पुढच्या 2 वर्षात मी स्वतःला पुन्हा उभं केलं. मी थेरपी घेतली, डिप्रेशनवर मात केली. मी नवीन बिझनेस सुरू केला, यावेळी छोटा पण प्रामाणिक. आर्यनसोबत खूप वेळ घालवायला लागलो. त्याच्या शाळेत जायचो, त्याच्यासोबत खेळायचो, त्याला हग करायचो आणि म्हणायचो, आय लव्ह यू सन. आर्यन हळूहळू सुधारू लागला. तो हसायला लागला. श्वेतालाही नियमित भेटायला दिलं, कारण ती त्याची आई होती. मी समाजाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिकलो. एकदा कोणीतरी म्हणालं, अभय, तुझी बायको पळून गेली तरी तू हसतोस? मी म्हणालो, हो, कारण मी शिकलो. दुसऱ्यांच्या चुकांनी आपलं आयुष्य खराब करायचं नाही. स्वतःच्या चुकांमधून शिकायचं आणि पुढे जायचं. आता आर्यन 20 वर्षांचा झालाय. कॉलेजमध्ये आहे. एकदा तो माझ्याकडे आला. बाबा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचार बेटा. तू आणि आई, तुम्ही परत एकत्र का येत नाहीत? मला वाटतं तुम्ही दोघेही एकमेकांवर अजूनही प्रेम करता. मी हसलो. बेटा, प्रेम असणं आणि एकत्र राहणं हे वेगळं आहे. आम्ही चुकलो. आमच्या नात्यात विश्वासाची कमतरता निर्माण झाली.
आता आम्ही चांगले मित्र आहोत, पण जोडपं नाही. पण बाबा, तू तिला माफ केलंस ना? हो बेटा, मी तिला माफ केलं आणि मी स्वतःलाही माफ केलं. स्वतःला? हो, कारण मीही चूक केली होती. मी तिला दुर्लक्ष केलं, तुला दुर्लक्ष केलं. मी फक्त पैसे, यश, प्रतिष्ठा यामागे धावलो आणि सर्वात महत्त्वाचं गमावलं, माझं कुटुंब, माझं प्रेम. आर्यनने माझा हात पकडला. बाबा, तू चांगला बाबा आहेस. तू शिकलास आणि बदललास, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. गेल्या वर्षी आर्यनच्या ग्रॅज्युएशन दिवशी मी आणि श्वेता पुन्हा भेटलो. समारंभानंतर आम्ही कॉफी घेतली. अभय, तू खूप बदललायस, श्वेता म्हणाली. हो, आयुष्याने शिकवलं. मीही बदलले. मी आता एका NGOमध्ये काम करते. तुटलेल्या कुटुंबांना, एकट्या स्त्रियांना मदत करते. छान आहे श्वेता. अभय, मी अजूनही त्या दिवसाबद्दल पश्चात्ताप करते. मी चुकीचं केलं. श्वेता, आता विसर. आपण दोघेही चुकलो. पण आपण शिकलो आणि आता आपण चांगले मित्र आहोत. आर्यनचे चांगले पालक आहोत. तिच्या डोळ्यात शांती होती. अभय, तुला माहीत आहे का, मी आणि विक्रम फार काळ टिकलो नाहीत, कारण विश्वासघाताच्या पायावर प्रेम उभं राहू शकत नाही. मला माहीत आहे. आणि आता मी एकटी आहे, पण मला भीती नाही, कारण मी शिकले. एकटं असणं म्हणजे दुःखी असणं नाही. चुकीच्या व्यक्तीसोबत असणं म्हणजे खरं एकटेपण. मी तिच्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदा मला तिच्यासाठी शुद्ध आदर वाटला, द्वेष नाही. आज मी 48 वर्षांचा आहे. माझं छोटं बिझनेस चांगलं चाललंय. आर्यन यशस्वी आहे. श्वेता तिच्या कामात समाधानी आहे. आम्ही तिघं वेगवेगळे राहतो, पण आम्ही एकमेकांची काळजी घेतो. लोक विचारतात, अभय, तुला दुःख होतं का? मी म्हणतो, दुःख होतं, पण त्यातून शिकलो, आणि तेच महत्त्वाचं. आज मी तुम्हाला जे शिकलो ते सांगतो. 1. यश महत्त्वाचं आहे, पण कुटुंब अधिक महत्त्वाचं. पैसा, प्रतिष्ठा, मोठं घर हे सगळं महत्त्वाचं आहे, पण जर तुम्ही त्यामागे धावताना तुमच्या प्रियजनांना गमावलं, तर तुम्ही सर्वस्व गमावलं. 2. संवाद साधा, नातं जपा. तुमची बायको, पती, मुलं, त्यांच्याशी बोला, त्यांचे ऐका, त्यांना वेळ द्या, कारण मौन नाती मारतं. 3. विश्वासघात कधीच न्याय्य नाही. कितीही एकटेपणा असला, कितीही दुर्लक्ष झालं, तरीही विश्वासघात चुकीचा आहे. त्यासाठी दुसरे मार्ग आहेत, संवाद, थेरपी, विभक्त होणं, पण विश्वासघात नाही. 4. स्वतःला माफ करणं शिका. तुम्ही चुकाल, मोठ्या चुका, पण स्वतःला कायमचं दोष देत राहू नका. शिका, सुधारा, पुढे जा. 5. समाजाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. लोक बोलतील नेहमीच, पण तुमचं आयुष्य तुमचं आहे, समाजासाठी नाही. 6. प्रेम निस्वार्थी असावं. जर तुम्ही कोणावर प्रेम करता, तर ते अटींशिवाय असावं. पैशासाठी नाही, सोयीसाठी नाही, तर फक्त त्या व्यक्तीसाठी. 7. वेळ हा सर्वात मौल्यवान भेटवस्तू आहे. तुमचे प्रियजन महागडे गिफ्ट नाही मागत, ते तुमचा वेळ मागतात, तो द्या. माझं संसार संपलं, माझं प्रेम संपलं, माझी प्रतिष्ठा संपली, सगळं एकाच दिवशी. पण मी संपलो नाही. मी शिकलो, मी उठलो, मी पुन्हा जगायला लागलो. आणि आज मी तुम्हाला सांगतो, आयुष्य तुम्हाला तोडेल, पण तुम्ही तुटू नका. शिका, उठा आणि पुढे जा. कारण जीवनाची खरी यशस्या ही नाही की तुम्ही किती वेळा पडलात, तर ही आहे की तुम्ही किती वेळा उठलात. मी अभय पाटील, एक सामान्य माणूस, ज्यानं सर्वस्व गमावलं, पण स्वतःला परत शोधलं. आणि आता मी शांत आहे, समाधानी आहे, कारण मी शिकलो. संसार, प्रेम आणि प्रतिष्ठा सगळं महत्त्वाचं आहे, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं. ही कथा फिक्शन आहे, पण यातील वेदना खऱ्या आहेत. अनेक घरं अशीच तुटतात, दुर्लक्षामुळे, विश्वासघातामुळे, गैरसमजांमुळे. लक्षात ठेवा, तुमचं कुटुंब, तुमचं प्रेम हे तुमचं सर्वात मोठं यश आहे. त्याची काळजी घ्या, कारण एकदा हरवलं की ते परत मिळत नाही. नातं जपा, प्रेम करा, वेळ द्या,